ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर इकडे महिपतने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी या सगळ्यामध्ये आता आपण प्रतिमाला पूर्णपणे ठार मारायचं, पण या सगळ्यामध्ये तो आरोप प्रियावरती आला पाहिजे. जर प्रियावरती हा आरोप आला तर एकाच वेळी 2 कामे होतील. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे प्रतिमाचा पूर्णपणे नायनाट होईल आणि प्रतिमाचा पूर्णपणे नायनाट झाल्यावरती या सगळ्याचा ब्लेम येईल तो म्हणजे प्रियावरती जाईल, जेणेकरून प्रियाची या घरातून हकालपट्टी होईल. प्रतिमा या जगातून जाईल, प्रियाची हकालपट्टी होईल. हे सगळं सोपं वाटत असलं तरी या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड असतात. याची कल्पना नागराजला असते, कारण जर प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवलं तर कदाचित आपल्याला ब्लॅकमेल करू शकते आणि त्यामध्ये अडकवून आपल्याला काहीच करता येणार नाही. यासाठी आपल्याला आता एक गोष्ट करावी लागेल. ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आपण प्रियाला विश्वासात घेतलं पाहिजे. पण प्रियाला जरी विश्वासात घेतलं तरी सुद्धा प्रिया डंक मारायचा तो मारणारच. नागराज तिथे थोडासा अस्वस्थ असतो. काय करावं काय करू नये या सगळ्या गोष्टींचा त्याला जरा स्ट्रेस आलेला असतो. त्यातच तिथे महिपत त्याला सांगत असतो, काही गरज नाहीये, तू कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नकोस. या सगळ्यामध्ये आता आपण या प्रियाचा काटा काढायचा. इकडे आता मधुभाऊ हे जाणार असतात आणि त्यांची जाण्याची वेळ जवळ आलेली असते. मधुभाऊ कुसुमला फोन करतात आणि कुसुमला फोन करून मधुभाऊ सांगायला लागतात, आता मला सावबाळाच्या घरी जायला खूप ऑकवर्ड वाटते. मला तर बरं वाटतंय ग. सावबाळाचा संसार पाहता पाहता हे सगळे लोक माझ्याशी खूप आनंदाने आणि मजेत वागत आहेत, पण तरीसुद्धा मी इथे किती दिवस राहणार. मला इथे राहण्यासाठी खूप वेगळं वाटते. तिथे कुसुम म्हणते, हो मधुभाऊ, मी तुम्हाला नक्कीच इकडून घेऊन जाणार. असं म्हटल्यावरती तिथे कुसुम विचार करते, मी जर का मधुभाऊंना घेऊन आले या सगळ्यामध्ये आता सायलीला तिच्या मनातील गोष्ट सांगताना आता जास्तच घाई करावी लागेल, कारण मधुभाऊच्या येण्याआधीच तिने सगळी ही गोष्ट सांगायला पाहिजे. आणि तरच सायलीला या सगळ्यामध्ये मला बोलायला पाहिजे. असं म्हणत तिकडे आता कुसुम थोडीशी अस्वस्थ होते आणि ठीक आहे म्हणून मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, मी तुम्हाला लवकरात लवकर न्यायला येईन असं सांगते. त्यानंतर कुसुम सायलीला फोन करते आणि सायलीला सांगते, सायली, तू तुझ्या मनातील गोष्ट लवकरात लवकर अर्जुनला सांग, कारण या सगळ्यामध्ये मधुभाऊ या सगळ्यामध्ये जरा घाई करायला लागले आहेत. त्यांना घरी यायचं आहे, त्यामुळे मला असं वाटतंय तू मधुभाऊंच्या तिकडून येण्याआधीच आणि सर्व क्लिअर केलंस ना तर मला वाटतंय की सर्व बरं होईल. असं म्हटल्यावरती तिथे सायली म्हणते, खरं सांगू का, त्यांनीच मला एक अशी चिठ्ठी लिहून पाठवली आहे आणि ती म्हणजे आय लव्ह यू सायली अशा नावाची चिठ्ठी आहे. मला माहित नाहीये की हे खरंच त्यांनी लिहिलंय की दुसरं कोणी लिहिलंय, पण त्यांनीच लिहिलेली असावी. कुसुमताई, मला असं वाटतंय की ते सुद्धा आता माझ्या प्रेमातच आहेत, पण तरी सुद्धा मी कन्फर्म करेन की अर्जुन सरांनी ती चिठ्ठी मला लिहिली आहे किंवा नाही लिहिली. जे काही आहे ते मी कन्फर्म करते आणि त्यानंतर तुला कळवते. असं म्हणत सायलीने आता चिठ्ठी वाचलेली असते, पण ती अर्जुन सरांची चिठ्ठी आहे किंवा ती दुसरे कोणीतरी पाठवली आहे हे तिला माहीत नसतं. काहीच बोलत नाही आणि ती कुसुमला सांगते की तू फक्त वाट बघ, मी लवकरात लवकर अर्जुन सरांना माझ्या मनातील गोष्ट सांगणार आहे. असं आता त्या दोघींचं बोलणं होतं. मग आता मधुभाऊ ज्यावेळी जायला निघतात, सायली त्यांची बॅग पॅक करत असते. त्याच वेळेला सायली मधुभाऊंना सांगत असते, मधुभाऊ, मला तुमची काहीतरी आठवण येणार. तुम्ही तिकडे चालला आहात, मला जर का नंतर तुमची कधी आठवण आली तर मला ते पाहता येईल. यावरती मधुभाऊ म्हणतात, सावबाळा, एक आठवण मी तुला देऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये ती म्हणजे मी तुम्हाला जेव्हा सापडली होतीस, मला भेटली होतीस, त्यावेळेला मी तुझ्यासोबत काढलेला फोटो तो मी तुला नक्कीच देऊ शकतो. असं आता मधुभाऊंनी म्हटल्यावरती तिथे सायली खूपच जास्त खुश होते आणि ते म्हणते, खरंच मधुभाऊ, तुम्ही मला तो फोटो द्याल का? यावरती मधुभाऊ म्हणतात, हो सावबाळा, तू बिलकुल काळजी करू नकोस. आणि असं म्हणत मधुभाऊ आता सायलीला तो फोटो देतात. आता त्या फोटोमध्ये सायली ही तिथे छोटी तन्वी असते. तेव्हा तिथे सायली म्हणते, मधुभाऊ, अहो हा माझा फोटो आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो सावबाळा. तेव्हा सायली म्हणते, नाही मधुभाऊ, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझा कसला गोंधळ? नाही ग सावबाळा, माझा कसलाही गोंधळ होत नाहीये.
या सगळ्यामध्ये मी तुला जे सांगत आहे तेच खरं आहे. तन्वीचा आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं नाही सायली, हा फोटो तर तन्वीचा म्हणजे तुझाच आहे. सायली म्हणते, छोट्या तन्वीचा फोटो आहे आणि हा फोटो मी तुम्हाला कम्पेअर करून दाखवू शकते. या सगळ्यामध्ये त्या तन्वीला संकटातून जावं लागलं होतं आणि ती या घरातून गेली होती असं म्हटल्यावर ते मधुभाऊ सांगतात, नाही ग. सायली सांगते, मधुभाऊ तुम्हाला तर विश्वासच नाहीये, मी तुम्हाला दाखवते असं म्हणत सायली आता मधुभाऊंना आणि ती मधुभाऊनं म्हणते, हे पहा मधुभाऊ, हा फोटो पहा. मधुभाऊ म्हणतात, अगं साऊबाळा, हा तर तुझा फोटो आहे. सायली म्हणते, कसं शक्य आहे मधुभाऊ, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ही या घरची मुलगी आहे आणि ही तन्वी आहे. तन्वीचा फोटो या घरात असून तो माझा कसं काय असू शकतो? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, नाही नाही सायली, काहीतरी गडबड आहे. या सगळ्यामध्ये काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती तिथे सायली म्हणते, पण मधुभाऊ काय चुकलंय, काय बिघडलंय? मधुभाऊ म्हणतात, मला खरंच माहित नाहीये काय गडबड आहे. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ मला असं वाटतंय आपण हे सर्व काही पूर्णाईसमोर घेऊयात का? मग तिथे असलेला फोटो, तिथे असलेले अल्बममधील असलेले फोटो सायली घेते आणि त्यानंतर सायली आणि मधुभाऊ बाहेर येतात. मधुभाऊ हातामध्ये फोटो घेऊन येतात. तेव्हा तिथे विमल म्हणते, सायलीताई काय झालं? यावरती सायली म्हणते, विमल, पूर्णाजी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे, कारण या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तेव्हा विमल म्हणते, ताई गडबड? आणि कसली गडबड? तेव्हा तिथे सायली सांगायला लागते, म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी चुकलंय. मधुभाऊ, हा जो तन्वीचा फोटो पाहत आहेत ना, तसा ऑलरेडी मधुभाऊंच्या पॉकेटमध्ये तन्वीचा फोटो आहे आणि ते सांगत आहेत, हा फोटो माझाच आहे. आता सगळ्यांना तिथे धक्काच बसतो, तो म्हणजे विमलला. हे कसं काय शक्य आहे? तेव्हा सायली म्हणते, मला सुद्धा कळत नाहीये हे कसं शक्य आहे, काय शक्य आहे. त्यामुळे आता मधुभाऊ ज्या वेळेला इकडे भेटतील ना, त्याच वेळेला आपण बघूया असं म्हणत आता ते सगळे सुद्धा पूर्णा इकडे येतात. त्याच वेळी डायनिंग टेबलवरती पूर्णाई आणि मधुभाऊ यांची भेट होते. पूर्णाईला आता तिथे मधुभाऊंशी बोलायचं असतं. मधुभाऊ पूर्णाईला म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये जो काही तुमच्या इथे तन्वीचा फोटो आहे, हा फोटो तुम्ही पाहता का? तो फोटो दाखवल्यावरती पूर्णाई म्हणते, अच्छा, हा फोटो ना, हा फोटो तर आमच्या तन्वीचा आहे. यावरती तिथे मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, हा फोटो जेव्हा साऊबाळ भेटली होती ना, तेव्हाचा फोटो आहे. काहीतरी गडबड होते, काहीतरी चुकतंय, पण काय चुकतंय हे मला खरंच कळत नाहीये. तुम्ही एकदा नीट तपासून पहा. यावरती इकडे आता मधुभाऊंना पूर्णाई सांगायला लागते, काय चुकणार आहे यामध्ये? म्हणजे खरं सांगू का, तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये काही चुकतंय. मला असं वाटतंय की हा तन्वीचा फोटो आहे, तुम्ही चुकून सायलीचा म्हणत असाल. मधुभाऊ म्हणतात, कसं शक्य आहे? हा फोटो मी सायलीचा म्हणणं हे कसं चुकीचं आहे? नाही, मी खरं बोलतोय, हे सगळं असंच आहे. या सगळ्यामध्ये ही 100% साऊबाळच आहे. हे ऐकून पूर्णाईला जरा धक्काच बसतो. मधुभाऊ काय बोलत आहेत? मधुभाऊ कोणाबद्दल बोलतायत? तिथे पूर्णाजीला काहीच कळत नसतं. मग तिथे आता पूर्णाजी मधुभाऊला म्हणते, थांबा, आपण आता या सगळ्यामध्ये ना आधी रविराजांची भेट घेऊया. आता रविराजांची भेट घेतल्यावरती मगच आपल्याला जे काही सत्य आहे ते सत्य समजेल. आता रविराजांना बोलवलं जातं. मधुभाऊ तो फोटो, तन्वीचा फोटो, ते सगळं रविराजांच्या समोर आणतात आणि पॉकेटमधला फोटो पाहून रविराजांनी पूर्णाजी सुद्धा हादरते. इकडे आता प्रियाला प्रसंग ही अस्मिता फोन करून सांगते. तिथे प्रिया गडबडते आणि ती धावत पळत डॉक्युमेंट्स बघायला जाते आणि या सगळ्यामध्ये काही झालं तरी हे डॉक्युमेंट्स बदलणं हे तिचं काम असतं. तोपर्यंत अर्जुन तिचा पाठलाग करतो आणि अर्जुनने तिचा पाठलाग करताना प्रियाला पकडलेलं असतं. इकडे आता मधुभाऊने पूर्णाजी समोर सर्व सत्य आणल्यावरती काय घडणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.